मॉर्निंग गाईज, कशा आहात? चांगले आहेत ना? चांगलेच राहा. सकाळची तयारी करतोय. आत्ताच चपाती भाजी खाल्ली. सकाळचा काय हात नाश्ता चांगला आहे हेल्दीसाठी. चला बॅग भरू ऑफिससाठी. कसला आवाज आला? ऑफिसची बॅग आहे ना, एवढी खाली ठेवत जाऊ नका यार. मम्मी बाय आवाज देते बघ. डब्बा भरलेला आहे. आता शूज घालायचे आहेत. पावसाळ्याला ना शूज खराब होतो. शूज होणार नाही खराब. कशाला एवढं आती करायचं? तेच असं विचार चालले. चप्पल काम मोठं कामात ठेवू. पण इकडे कसं ना जागा नाही का आई, म्हणजे बरोबर कुठे ठेवा काही यायचं. दुनियाभरच्या फायली असतात. तिला ना आर्मीतच टाकायचे आता. जर कंटिन्यू राहिला तर लगेच कुठं आलो मी. चला येऊ. हा चला गाईस, पावसाने खूप काळं केलेलं आहे. पाऊस रिमझिम पडत आहे, त्याच्या आधी आपण खांबावर पोहोचू. चावी लावली आणि
ह्या बोलतो. हो, शांत वातावरण पावसाचं एकदम शांत. सकाळ सकाळ लोकांना कसा वडापाव जातो देव जाणं बाबा. आणि एवढं पोट फुगायचं असेल नाही का, वडापाव बिडापाव नाही खायचा. आणि चांगलं खावा ज्याने तुमचं शरीर चांगलं राहील. आणि जरा रट्ट्या वाटला पाहिजे भले पोट असलं तरी एकदम. चपाती भाजी खायची, एकदम चांगलं राहायचं. चपाती भाजी शरीराला कधी पण चांगली असते. किंवा सकाळ सकाळ भाकरी खावा. चला काही आता पुढे आमच्या इकडचं काही रोड अजून पण नीट साफ झालेला नाही आहे. थोडा रोड चिकटपणा आहे. आरामात गाडी चालवा. माझ्या सर्व मित्रांना मी हेच सांगतो, एवढी घाई नका करू, आरामात जावा. कुठेही गेले तरी आरामात. कारण की पाऊस फक्त झाले 1-2 दिवस झालेत पाऊस पडतोय रिमझिम. रोड अजून एवढा क्लीन झालेला नाही आहे. कदाचित तुम्ही जर अर्जंटली ब्रेक माराल तर गाडी तुमची स्किड पण होऊ शकते. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही केअरफुली ड्राईव्ह करा. ठीक आहे, बघा असे लोक आरामातच जात आहेत. आपण पण आरामातच जाऊ. काय नाही, गर्लफ्रेंड आहे, माझी बायको पण आहे आणि मला 2 पोरं पण आहेत, किट्टू आणि स्विट्टू. स्विट्टू मोठा आहे, आता 4th स्टँडर्डला आहे आणि दीदी आपली 2 वर्षाची आहे. खूप भारी आहे. आज पावसामुळे आज मोडले भारी झाला आहे. बघा चला, ऑफिसच्या इथं पोचलो गाईस. पंच करायचं, पेंडिंग वर्क आहेत ते करायचं. हे गाईस मित्रांनो, आता चाललो आम्ही पनवेलमध्ये. एका कस्टमरकडे काम आहे. हे काम करून आम्ही पुन्हा वाशीला जाणार आहे. डब्बा पण या टाईमला आज कॅरी केलेला आहे. सगळं डब्बा. सो हॅलो गाईज, आपण बघत आहोत आता नेक्स्ट ब्लॉग. मागच्या दिवसाला मी तुम्हाला भेटलेलो कालच. आज परत होऊ शकतं इकडे. सुचित भाऊ आणि सर पण आहेत बघा, गाडी चालवतात. ही सिडान कार आहे, परफेक्ट SX4. व्ह्यू दाखव समोर. सुचित व्ह्यू दाखव. कोणता व्ह्यू आहे काय? स्मशानभूमी दाखव इथली. व्ह्यू दाखव. खराब केला व्लॉगच, खराब केला. काय स्मशानभूमीच्या वाशीला पोचलेलो आहे आम्ही. हा बघा आमचा शोरूम. वाशी शोरूम तर बघा आपलं पुढे. हे प्रीमियम नेक्सा आहे, बघू शकता तुम्ही. आणि 17 प्लाझा बघू शकता तुम्ही. एवढा मोठा 17 प्लाझा मध्ये आपलं ऑफिस तुम्ही बघा. मित्र अक्षय पाटील नवीन मोबाईल घेतलेला दिसतो. नाही, नवीन मोबाईल कुठे यार. ब्लॉग वगैरे चालू करतो की ब्लॉग चालू करतो. ब्लॉग चालू केला आम्ही पनवेल टीमने, माहिती आहे का गाईज. वातावरण बघा कसं झालेलं आहे पावसाचं. देखी
साईडला पण लय पाऊस आहे. सर आणि मी पनवेलला कस्टमरकडे चाललो. तू अजून एक आज बुकिंग क्लोज करायचा प्रयत्न चाललाय. असतात फक्त. हे बघा गाईज, लय भारी वातावरण आहे ना. हा इकडे टी पॉइंटच्या इथे कनेक्ट होणार आहे आणि तो तिकडे आहे ना, तो खांदेश्वर स्टेशनला मॅच होणार आहे. पप्पा आणि स्वामी बघ कसे येतात, फुल क्लिअर मध्ये येतात. क्लिअरिटी बघा. कॅमेरावरच फोन असतो. कॅमेऱ्याचाच गेम आहे, बाकी काय नाही. भारी आहे. नवीन गाडी घेतली टाटा पंच. 4 सिलेंडर आली ना आता. चला गाईज आपण पुढे बघूया. कस्टमरकडे गेलेलो, खूप मेहनत केली, बुकिंग काय झाली नाहीये. बघू रात्रीपर्यंत काय होते का. बाई काय तो गाईज आज बघितला असाल तुम्ही व्लॉग आजचा 4th डे. गाईज पाऊस खूप पडत आहे. कदाचित मला आहे ना स्कूटी इकडेच ठेवायला लागेल. हां, स्कूटी इथेच ठेवायला लागेल आणि अभिजित बरोबर जायला लागेल मला. स्कूटीवरची बॅग. गाईज खूप पाऊस पडत आहे. सर पाठी बसलेत. सर दिसतात का तुम्ही? लाईटच नाही हो तुमच्या इकडं. हे मंदार सर आमचे बसले ना. घरी चाललोय आता आम्ही. खूप पाऊस आहे. स्कूटी आम्ही कामामध्येच ठेवली. सूप पाजलच ना. हे तू राहिला कुठे कोण? आम्ही दोघं पण खांदा कॉलेजला. एक नंबर. का तुम्ही पण खांदा कुठं घेऊ आपल्या, म्हणजे एक्झॅक्ट सांगा ना, म्हणजे कसं खाली टाक. नाही मला इथे ब्रिजच्या खाली सोडलास तरी चालेल. कुठल्या? आपल्या ओरियन मॉलच्या? नाही, मग पंचमुखच्या. अरे आपल्या स्टँडच्या इथे. आंबेडकर पुतल्याच्या इथं. इथून पुढे खालून पुढे. टाकाल का? हा, स्टँडच्या इथे. हा, टाकतो तेवढं. एवढं जाऊ ना तिकडे. करून घ्या, असं काही नाही. नाही पाऊस आहे एवढं काय. वायपर चालू कर ना भाऊ. काय इरिटेट होत आहे रे आवाजाने जायला, माहिती आहे का. टाकू घे. किती 8 दिवस राहिलेत पगाराला. करू घे. तुमचं पण इन्सेंटिव्ह कन्सिडर केलं ना या टाइमला नाही. ऍक्च्युली गाड्या 6 गाड्या. माझ्या गाड्या झाल्यात पण अजून सीट नाही आला आम्हाला. सीट नाही आली अजून. माझ्या 2-3 झाल्यात. आली का? आमची उद्या येईल. आमचं काय करतात, आपली पण आली असेल पण दाखवलं नसेल. आमच्या टायमाला 25 नंतर करतात. यांना दाखवा म्हणून एक्झिक्युटिव्हला आणि काय करेक्शन असेल तर पाठवा मला. हां ते तर आहे. कांदा कॉलनीत आलेलो आहे आता आम्ही. गाईचं बघू शकता निसर्ग किती सुंदर आला. निसर्ग कॉलनी आहे ही आपली. निसर्ग दुपारी बघितला आम्ही. थांब हे बघा बघ. आपण घे रिवर्स घे, लवकर घे. पाठी गाडी नाही. घे अरे घे ना गाडी. नाही तर ती साईड फक्त बघतो आणि इकडे टाक. गाडी समोरून गाडी आलेली आहे. त्या गाडीला जागा द्यायची कारण की रस्ता आहे ना छोटा आहे. हे पुढे खड्डा आहे. त्या गाडीला पहिले जागा देणं गरजेचं वाटलंय. गेली का गाडी? अरे हा पण आला का पाठोपाठ? तू तशी टाकायला बोलत होती तिकडून. अरे मला वाटलं इथून जवळ पडेल. बघ स्टेरिंगचा रॉड बघतो.
किती अमाऊंटचे घेतोय, काय घेतोय ते आपल्याला कळलं ना, त्याचं कोटेशन तर समजू दे. तसं जर माझ्या अंदाजाने तर आपण बसू शकतो. नाही बसू नाही. 14 नंबरची गाडी आहे. 20,000ची ॲसेसरीज देऊ शकतो. नाही आता प्राईस पण वाढली ना रे बाई, 10,000 म्हणजे आता थोडं आहे. 20,000ची ॲसेसरीज सोबत देऊ शकतो. चला गाईज, आता मी घरी पोचतोय. सर के बघ बाजूनी सर आहे. गेले ना सर, गेले ना. वाईफ होती वाटतं त्याची. काय माहित नाही, मी बघितलं ना सरांची वाईफ. सो गाईज, आता मी घरी पोचतोय आणि पुढचं जे काही शूट आहे तो किट्टू करणार आहे. ठीक आहे, भेटू आपण घरी. कस माझ्या पप्पा आलेले, आता तुम्ही बघून घ्या. हे बघा माझे पप्पा आलेले आहात. आता ते बूट काढतायत आणि बघ कसा पाऊस पडतोय ठणठणीत. बघा तुम्ही. आता ही आमची वानू आता आलेली आहे. आता तुम्ही आज मौसम बघा. आणि ही माझी आई. हाय कर आई. आता आपण मस्तपैकी, आता माझ्या पप्पा आलेला, आता मी पप्पांचा टिफिन काढतो. या टिफिन काढल्यावरती मस्तपैकी मम्माकडे दे, मम्माकडे आपण क्रिकेट खेळूया. आता मी चाललो मम्माकडे खेळायला. किट्टू अभ्यास नाही केला, वाल सोलायला बसला डायरेक्ट. ए दिदू, चल ये इकडे, आईला मदत कर जा. आईला हिने पैसे काढले बघ कुठून. रुपया काढला हिने. हे बघा, वाणीने पैसे काढलेत. पैसे लागतील. वाणी काय करते वाणी. हाय कर वाणी. हाय 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 हाय. कशात. हॅलो कर. हॅलो पा दे पा. पाऊस पडल्यास मी भिजायला पण गेलेलो. भिजून पण आले मी. पप्पा जेव्हा ऑफिस मध्ये होते तेव्हा. वाणी पण भिजलेली आज. घरातच मी गेलेलो खाली माग मस्त की मित्रांसोबत. खरं गेलेलो पाच. विचारा आईला. ना आता डबल भिजू नको बेटा, आजारी पडशील. आता असं नाही, आता पाऊस आता चालू झालाय, आता तब्येत पण खराब होईल. ए वाणी. पाऊस चालू झाला. मग खूप कडकडीत. द्या आता माहिती द्या. आता बघा मी वाळच्या बिल्ले हे करते. वाल शिरतोय, वालाचा म्हणजे बेटा. वाळ शिरते मी. बघा कसं शिरतात. आता असं घेतात आणि असं डायरेक्ट कण करून करतात. बघा पहिले असं घ्यायचं. जर असं असेल तर पहिले आपल्याला तिला जर असं असेल तर पहिले आपल्याला तिला हे असं म्हणजे असं करायचं. असं मोडायचं. मला नाही येत, म्हणजे आजीला येतं माझ्या. घे आई. घर. अरे घर आई. मी ठेवतो. आई उचलेल माझी नंतर. आता हे बघा मी कसं चिल्ले आणि मस्तपैकी 100 रुपयामध्ये खूप जास्त, म्हणजे कमी पैशामध्ये खूप जास्त भेटतं आमच्या पनवेलमध्ये. आणि खूप चांगलं असतं खायचं. आणि खूप पौष्टिक आहार असतं हे. मला चिडू नका, मी अभ्यास डेली करतो. आज नाही केलं मात्र तर ओ माय गॉड. मी बघा असं आपण करायचं आहे. बघा असं असेल ना तर आपल्याला फान. कुठं गेला तो. कुठं गेला तो. असं करायचं. असं करून मग डायरेक्ट मी टाकतो हे पिशवीत. आणि हे बघा मम्मीने एवढी
मोठी भाकर शिजवली आहे. भाकरी थापली. म्हणजे भाकरी थापलेली. आता परत थापले. हे बघा असं लागतं. आणि कुठली उडदाचे, माझे फेवरेट उडदाचे पापड. बघा चांगला मौसम झालेला आहे. खूप चांगला मौसम झालाय ना. ए मानू काय पिऊ. चला मस्तपैकी आई माझी बघा माझा अभ्यास राहिलेला आहे. बघा मी कसा लिहितो. आणि गाइस माझी हँडरायटिंग खूप चांगली आहे ना. आणि चांगली आहे ना. कर्सिव रायटिंग पण खूप चांगली आहे ना. बघा कर्सिव रायटिंग माझी, कर्सिव रायटिंग तर माझी असणारच. सर्वात चांगली तर माझी आहे. आणि आता मी जो लेसन लिहितोय त्या लेसनचं नाव आहे प्लांट आवर ग्रीन फ्रेंड्स. खूप चांगला लेसन आहे. हे बघा मला फक्त अर्धच राहिले आहे माझं. त्यानंतर नंतर करेल मी. मी कसं लिहितो आता मी हा टॅपरूट. याने का बंद केली अशी काय माहिती. मला जरा बरं वाटतं अशी लावली तर. दिवसभर मी लावलीच नव्हती. वातावरण बघ थंड झालं. हा तुला छान होतं साधारण. आता बघा मी कसं लिहितोय. आवडली ना माझी हँडरायटिंग सगळ्यांना. आता आपण जेवण बघूया. हे बघा आईच आज बनवली हाय. काय बनवलं आहेस. वाळाचा बिल्डा बनवलेला बघा तुम्ही. एक असा वाळाचा बिल्डा मस्त मस्त. आणि भाकरी आणि हे पापड. आता मला द्या जेवायला. हा दे दे ताईला दे. बघा कसं भारी आहे. तांदळाचे म्हणजे उडदाचे पापड आता मी घेतलेले आहेत. आणि मी माझ्या फेवरेट पापड घेतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी वाजवायला म्हणजे क्लिक करायला विसरू नका.